माझे नाव शौर्या सुनील कासारे. मी सोशल सर्व्हिस लीग प्राथमिक शाळेची 4थीची विद्यार्थिनी आहे. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय शिक्षक वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना व देशबांधवांना माझा नमस्कार. आज आपण भारताच्या स्वतंत्र चळवळीचे महान शिल्पकार म्हणजेच लोकमान्य तथा बाळ गंगाधर टिळक म्हणजेच भारतीय असंतोषाचे जनक व स्वराज्याचे पहिले प्रबळ पुरस्कर्ते यांच्या पुण्यतिथीसाठी आज आपण इथे जमलो आहोत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही सिंहगर्जना ऐकताच आठवण येते ती लोकमान्य टिळक यांची. त्यांचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शाळेत शिक्षक म्हणून होते. टिळक केवळ 16 वर्षांचे असतानाच त्यांचे वडील मरण पावले. 1871 म्हणजेच वडील जाण्याच्या काही महिन्यांआधी टिळकांनी तापीबाई यांच्यासोबत विवाह केला. लग्नानंतर त्यांचे नाव बदलून सत्यभामाबाई ठेवण्यात आले. 1877 मध्ये त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात प्रथम श्रेणीत कला शाखेची पदवी प्राप्त केली. LLB कोर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांनी MA चा अभ्यासक्रम अर्धवट सोडला व सरकारी लॉ कॉलेजमधून त्यांनी LLB ची पदवी प्राप्त केली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित विषय शिकवण्यास सुरुवात केली. परंतु शाळेतील सहकाऱ्यांशी वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी माघार घेतली व पत्रकार बनले. त्यांनी केसरी आणि मराठा या 2 वृत्तपत्रांद्वारे इंग्रजांच्या अन्यायी धोरणांवर कडकडून टीका दिली. टिळकांनी सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. ते म्हणायचे, धर्म आणि व्यावहारिक जीवन वेगळे नाही. केवळ स्वतःसाठी काम न करता देशाला आपले कुटुंब बनवणे हाच खरा आत्मा आहे. याच अनुषंगाने पुढे त्यांनी भारतीय समाजात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी व लोकांना एकत्र करून इंग्रजांविरुद्धच्या गुप्त आखणीसाठी गणेशोत्सव, शिवजयंती यांसारखे सार्वजनिक उत्सव सुरू केले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेने 1880 मध्ये गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ, नामजोशी व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या काही महाविद्यालयीन मित्रांसह त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. भारतीय तरुणांसाठी शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे त्यांचे ध्येय होते. शाळेच्या यशामुळे 1880 मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून एक नवीन शिक्षण प्रणाली तयार केली, ज्याने भारतीय संस्कृतीवर जोर देऊन भारतीय तरुणांना राष्ट्रवादी विचार शिकवले. 1880 मध्ये उघडपणे राजकीय कार्य करण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडली आणि धार्मिक व सांस्कृतिक पुनरुज्जीवनावर भर देऊन स्वातंत्र्याच्या दिशेने एक व्यापक चळवळ सुरू केली. लोकमान्य टिळक यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वतंत्रता व स्वायत्ततेसाठी लढा दिला. आपल्या धडाडीच्या विचारांमुळे व लेखनामुळे ब्रिटिशांनी त्यांना अनेकदा तुरुंगात डांबले. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा एक उत्कृष्ट ग्रंथ लिहिला. टिळक 1880 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. विशेषतः त्यांनी स्वराज्याच्या लढ्यासाठी काँग्रेसच्या मवाळ वृत्तीला विरोध केला. इसवी सन 1896 साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. याच काळात याच संघर्षात लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिन पाल यांची राष्ट्रीय मते जुळणारी होती. म्हणूनच या त्रिकुटाला लाल बाल पाल हे नामकरण मिळाले. 1881 ते 1920 या 40 वर्षांच्या काळात टिळकांनी एकूण 513 अग्रलेख लिहिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा त्यापैकी एक गाजलेला अग्रलेख.
ज्यामध्ये त्यांनी इसवी सन 1897 साली आलेल्या बुबॉनिक प्लेग सारख्या साथीच्या महामारीत ब्रिटिश सरकारला नामशेष करून चपराक मारली होती. त्याचबरोबर उजाडले पण सूर्य कुठे आहे, टिळक सुटले पुढे काय, शिशुपाल की पशुपाल, हे आमचे गुरुच नव्हे टोणग्याचे आचळ, प्रिन्सिपॉल बादशहा ब्राह्मण झाले यासारख्या अनेक अग्रलेखांनी जणू सरकारचे धाबे दणाणून सोडण्याचे महान कार्य टिळकांनी केले. 1 ऑगस्ट 1920 साली या महान देशभक्तांनी जगाचा निरोप घेतला. परंतु त्यांच्या विचारांचा वसा मात्र आपण जपला पाहिजे. अशा या महान क्रांतिकारकाला माझे शतशः नमन. धन्यवाद.